नमस्कार, अन्नपूर्णा रेसिपी या चॅनलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत। आता ह्या पद्धतीचं ताट आपण सणाच्या दिवशी करत असतो। हे सर्व पदार्थ मी तुम्हाला आज करून दाखवणार आहे माझ्या पद्धतीने, तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता पाहत राहा। आता इथे मी 1 लिटर दूध घेतलेले आहे बासुंदीसाठी। आता हे दूध आहे ते आपल्याला चमच्याने एकसारखे ढवळत राहायचे आहे, कारण हे दूध आहे ते खाली लागते उकळल्यानंतर, त्यामुळे ते आपल्याला एकसारखे चमच्याने ढवळत राहावे लागते। कारण आपल्याला जर बासुंदी करायची असेल तर त्याला आपल्याला सेपरेटली वेळ काढावाच लागतो। जर आपण त्याला अधूनमधून हलवले तर मग त्याच्यावर अशी मलाई जमा होते आणि मग मलाई जमा झाल्यानंतर त्याचे असे कणकण त्या बासुंदीमध्ये मिक्स होतात। मग ते जर आपल्याला नको असेल तर मग आपल्याला ती जे दूध आहे ते एकसारखं ढवळत राहावं लागणार आहे चमच्याने। जर तुम्हाला त्याच्यामध्ये असे जे मलईचे कणकण त्याच्यामध्ये तयार होतात ते जर नको असेल, जर तुम्ही अधूनमधून हलवलं असेल तर ते कण तयार झालेले असतील, तर तुम्ही ते दूध आहे ते गाळणीने गाळून घेऊ शकता आणि त्यानंतर मग ते आपल्याला पुन्हा आपण ते गॅसवर ठेवायचे आहे। आणि आता इथे तुम्ही बघू शकता की माझी ही बासुंदी जी आहे, दूध जे आहे ते आटलं गेलेलं आहे, म्हणजे घट्ट झालेलं आहे छान। आणि ते घट्ट झाल्यानंतर मगच मी त्यामध्ये साखर टाकलेली आहे। पण जर तुम्हाला ते गाळायचं असेल तर मग ते साखर टाकण्याच्या आधीच गाळून घ्यायचं आहे, त्यानंतर त्यामध्ये आपल्याला साखर टाकायची आहे। दूध घट्ट झाल्यानंतरच आपल्याला त्यामध्ये साखर टाकायची आहे। नंतर आपल्याला त्यामध्ये हे ड्रायफ्रूट्स आता टाकून द्यायचे आहे आणि गॅस बंद करायचा आहे। अशा पद्धतीने आपली ही बासुंदी तयार झालेली आहे। आता इथे मी बटाटे घेतलेले आहे मीडियम साईजचे। त्यानंतर एका डिशमध्ये मी 3 मिरच्या घेतलेल्या आहे, जिरं घेतलेलं आहे आणि लसणाचे काप घेतलेले आहे। आता मिरचीचे मी काप करून घेतलेले आहे, नंतर ते मिक्सरला फिरवून त्याची पेस्ट तयार करून घेतलेली आहे। आता गॅसवरती कढई ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये तेल टाकून तेल गरम झाल्यानंतर मी त्यामध्ये मोहरी टाकलेली आहे। मोहरी चांगली तळतळू दिलेली आहे। नंतर त्यामध्ये जी पेस्ट आपण तयार केलेली होती जिऱ्याची, लसूण आणि मिरचीची, ती पेस्ट त्याच्यामध्ये आपल्याला टाकायची आहे आणि थोडा वेळ हे मिश्रण होऊ द्यायचं आहे आपल्याला। त्यानंतर त्याच्यामध्ये पाव चमचा मी हळद टाकलेली आहे, 1 चमचा धना पावडर टाकलेली आहे आणि त्यानंतर हे सर्व मिश्रण मी मिक्स करून घेत आहे। आणि जे बटाटे होते, बॉईल केलेले जे बटाटे होते त्याचे मी काप करून घेतलेले आहे। बटाटे आधीच मी वाफवून घेतलेले होते आणि नंतर हे सर्व मिश्रण आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे। त्यानंतर त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचे आहे। त्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे। थोडा वेळ 1-2 सेकंद फक्त मीठ टाकल्यानंतर होऊ द्यायचं आहे। असे ढवळत राहायचे आपल्याला ते बटाट्याची भाजी। आणि त्यानंतर आपल्याला बारीक केलेली जी कोथिंबीर आहे ती मी त्यावर टाकलेली आहे भाजीवर। अशा पद्धतीने आपली बटाट्याची भाजी तयार झालेली आहे। आता इथे मी मुगाची डाळ घेतलेली आहे आणि ती 3 तास पाण्यामध्ये भिजत ठेवलेली आहे। आधी 2-3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून टाकायची आणि मग 3 तास आपण तिला भिजत ठेवायची आहे। आता इथे ती भिजून झालेली आहे आणि मग 2दा ती स्वच्छ पाण्याने धुवून टाकायची पुन्हा 3 तासानंतर आणि तिच्यातलं सर्व पाणी आपण काढून घ्यायचं आहे आणि मिक्सरला ती बारीक करून घ्यायची आहे। आता इथे मिक्सरला बारीक म्हणजे एकदम बारीक पण करायची नाही, थोडी जाड बारीकच आपल्याला ठेवायची आहे। आता आपण बटाट्याच्या भाजीसाठी जी पेस्ट तयार केली होती लसूण, जिरं आणि मिरचीची, ती त्यात मिक्स करायची आहे। त्यानंतर 1 चमचा धना पावडर टाकलेली आहे, पाव चमचा मी हळद टाकलेली आहे आणि अर्धा चमचा तिखट टाकलेला आहे आणि चवीनुसार मीठ टाकलेले आहे। आणि त्यामध्ये आपल्याला कोथिंबीर पण ॲड करायची आहे आणि पुन्हा आपल्याला हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे। आता त्यानंतर आपल्याला गॅसवरती कढई ठेवायची आहे। तेल गरम झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये भजे काढून घ्यायचे आहे। आता या ठिकाणी तुम्ही
जी मिक्सरमध्ये मी जाडबारीक पेस्ट केली होती आणि नंतर दुसरी पेस्ट मी एकदम बारीक पण केली होती, जी अतिशय मऊ केली होती मी ती डाळ मिक्सरमध्ये, त्याचे पण मी वेगळे भजे काढलेले आहे. ते पण भजे छान लागतात आणि जाडबारीक याचेही भजे चांगले लागतात. फक्त जर आपण जी बारीक केलेली असते त्याचे भजे हे वरतून पण मऊ असतात आणि आतून पण मऊ लागतात. अशा पद्धतीने आपली ही कुरकुरीत भजी झालेली आहेत. आता इथे मी पुऱ्यांसाठी कणिक मळून घेतलेली आहे. फक्त त्या पिठामध्ये मी थोडेसेच मीठ टाकले होते आणि ही जी आपण पुऱ्यांची कणिक भिजवतो ती घट्ट भिजवायची असते, त्यामुळे पुऱ्या आपल्या चांगल्या येतात. आता इथे मी पुऱ्या पण लाटून घेत आहे. आता आपण त्या तळून घेऊया. पुऱ्या तळताना तेल चांगले गरम होऊ द्यायचे आहे, म्हणजे ज्या पुऱ्या आहेत त्या आपल्या चांगल्या फुलतील. तसेच पीठ पण आपल्याला घट्ट मळायचे आहे आणि पुऱ्या थोड्याशा एका साईडला त्याला पुऱ्यांना दाब द्यायचा, म्हणजे त्या पटकन फुगतात. तसेच जर आपण जाड पुऱ्या केल्या तर त्या चांगल्या फुलतात. आता इथे मी जसं झाऱ्याने दाब देत आहे त्यामुळे पुरी आपली चांगली फुगते. अशा पद्धतीने आपले जेवण तयार झालेले आहे. वरण, भात, बटाट्याची भाजी, पुरी, बासुंदी, मुगाचे भजे आणि पापड, नागलीचे पापड.